विषय CID कडे जो तपास दिला त्या CID कडे तपास दिल्यानंतर ह्या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं? एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही. समाजातून सगळे पुरावे आले. दुर्दैव आहे ते अत्यंत. जर समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी ह्यांची मदत दिसत होती. मला एवढंच बोलायचं आहे गावकऱ्यांच्या वतीनं की हे झालेला प्रकार आहे. हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे. जे स्वतः आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत. हे थांबलं पाहिजे आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे. हे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला 25 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. आपण वारंवार ज्या दोन गोष्टी सांगताय की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग म्हणजे जो आपण सांगताय की घटनेपूर्वी पण होता आणि घटनेनंतर काही गावकरी आरोप करतायत की ते पोलीस स्टेशनला येतात, तर काय नेमकं तुम्हाला त्याने आज उत्तर दिलं पाहिजे. 6 तारखेला अॅट्रॉसिटी का केली नाही? अॅट्रॉसिटी 6 तारखेला केली असती तर हे आरोपी गजाआड झाले असते. ह्यांना कायदा कळला असता, ह्यांना प्रशासन कळलं असतं. हीच अॅट्रॉसिटी त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर. मग खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत. ह्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं, हे यांना त्या आरोपीला अभय दिल्यामुळं ही घटना घडली. म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील, हेच खरे आरोपी आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होता आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे ही घटनेची माहिती सांगितली होती आणि त्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्याकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली का याच्यावर? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात.